हे आहे पुण्यातलं टेडी बिअर रेस्टॉरंट. इथे आम्ही गेलो होतो रविवारी, कारण शनिवार आमचा खूप खराब गेला होता. सकाळी उठलो, मस्त असा प्लफी प्लफी उत्ताप्पा बनवला. कांदा आणि कोथिंबीर जास्त टाकल्याशिवाय आम्हाला हे चव लागतच नाही, त्यामुळे आम्ही भरभरून टाकतो. अरे तू कुठे बाहेर येतोय बाबा, तू थांब. कारण मला एक तर तयार व्हायची घाई झालेली. आता ही चहाने माझं काम परत वाढवलं असतं. फटाफट केस सेट केली, स्प्रे वगैरे मारून घेतला, कारण केस परत माझी हालतात जास्त. सिल्की असल्यामुळे गुंता खूप जास्त होतो. आम्ही रेस्टॉरंटला पोचलो. ॲम्बियन्स छान होतं, पण जशी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा जरा कमीच. कारण कसं होतं, ह्यांनी मेंटेन नाही केलेलं. ते बेड जो होता खाली सोफा, तो सगळा डस्टने भरलेला होता. ते डॉल्स ज्या होत्या त्या अशा खालून थोड्याशा फाटलेल्या होत्या, म्हणजे मेंटेन नाही केलेला. जशी हाईप होती ना तसं त्यांनी ठेवलंच नाही. मग आम्ही नंतर पिझ्झा खाल्ला, लखनवी बिर्याणी खाल्ली. फूड पण ओके ओके होतं, एवढं पण असं छान नव्हतं. मग ॲम्बियन्समध्ये थोडेफार फोटोज काढले. मग आम्ही तिथून निघालो आणि जाता चहाचा वेळ होणारच होता. म्हटलं चहा स्किप करूया आणि छान उसाचा रस पिला. घरी पोहोचताच 2 पार्सल आमचे आलेले होते. डोअरवर आमची वेट करत होते. आणि नंतर आम्हाला फटाफट आवरून निघायचं होतं पाहुण्यांकडे, कारण डिनरसाठी त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं. तिथे 2 छोट्या-छोट्या क्युटीज होत्या, त्यांच्यासाठी आम्ही गिफ्ट घ्यायचं ठरवलं. ते म्हणजे 2 सिपर घेतले आणि एक ड्रॉइंग बुक, मोठी दीदीसाठी एक स्टोरी बुक. आम्ही त्यांच्या बिल्डिंगमध्ये पोहोचलो. या आहेत त्या 2 क्युटीज. मला लहान पोरांसोबत टाइम स्पेंड करायला खूप आवडतो. डिनर एन्जॉय केला, घरी आलो आणि वॉर्म बॅग घेऊन झोपले. ओके, बाय.